तर सुरेश धस आज परळी दौऱ्यावर होते। त्या ठिकाणी त्यांनी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंवरती हल्लाबोल केलाय। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। धनंजय मुंडेंची गुंडगिरी अजूनही संपलेली नाही, ती संपवण्यासाठी मी राजकारणात आलोय। काळे झेंडे दाखवल्यानंतर सुरेश धस यांची प्रतिक्रिया। जिरेवाडीचं आणखीन एक प्रकरण उघड करण्याचाही इशारा। आमदार सुरेश धस यांना परळीत काळे झेंडे आंदोलकांकडून सुरेश धस चले जावच्या घोषणा जातीयवाद आणि परळीची बदनामी करत असल्याचा आंदोलकांचा आरोप। धसांची गाडी अडवण्याचा प्रयत्न, पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट। मसाजोगच्या ग्रामस्थांचा सुरेश धस यांना पूर्ण पाठिंबा। धस कोणाला भेटले काही देणं घेणं नाही, धसांवर आमचा विश्वास। मसाजोगकरांची भूमिका, ग्रामस्थांसोबतच्या चर्चेनंतर धसांकडून केज पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांच्यासोबत चर्चा। वाल्मिक कराडला तुरुंगात मटण पुरवलं जात असल्याचा सुरेश धसांचा आरोप। कराड आणि इतर आरोपींना व्हीआयपी ट्रीटमेंट देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, सुरेश धसांची मागणी। आरोपींचा शोध घेण्यासाठी बीड पोलिसांनी बालाजी तांदळेची गाडी वापरली। गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी तांदळेला दिलेलं पत्र TV9 मराठीच्या हाती। बालाजी तांदळे हा वाल्मिक कराडचा निकटवर्ती। आरोपींच्या शोधासाठी माझीच गाडी वापरत होते पोलीस आणि मी सुद्धा आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांना सोबत होतो। संतोष देशमुख हत्या प्रकरणात बालाजी तांदळेंवर होणाऱ्या आरोपांनंतर तांदळेंकडून खुलासा। पोलीस कराडला सहकारी बालाजी तांदळेला सहआरोपी करा, धनंजय देशमुखची मागणी। तर मी पोलिसांना तपासासाठी मदत करत होतो, पोलिसांनी गाडी वापरल्याचा आरोपावरती तांदळेचं उत्तर। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपी पोलिसांचे मित्र। PI राजेश पाटील, अधिकारी महाजन यांना सहआरोपी करा, धसांची मागणी। तर मसाजोगकरांचा अन्नत्याग आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर धस मुख्यमंत्री फडणवीसांना भेटणार। नितीन बिक्कडनं धनंजय मुंडेंच्या निवासस्थानी बैठक केली। वाशीमधून आरोपी फरार करण्यामध्ये नितीन बिक्कडचा हात। फरार आरोपी कृष्णा आंधळेवरून सुरेश धसांचा आरोप।